लाडकी बहीण योजनेबाबत नवीन नोटीस आली। सर्व महिलांना सरकारकडून नवीन मेसेज आहे। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले अशी माहिती अनेक दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी TV9शी बोलतानाही स्पष्ट केलेले आहेत। तसेच महिला व बालविकास विभाग पुणे येथील अधिकारी यांनी स्पष्टीकरणाबाबत एक पत्रक जारी केले। पाहूया नवीन नोटीस नेमकी काय म्हणत आहे। तर बालकल्याण प्रकल्प अधिकारी पुणे कार्यालयातून काढण्यात आलेले पत्रक पुढील प्रमाणे आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहेत। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीत। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येणार आहे। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नयेत याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशास आणून द्यावीत। लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोटीसीनुसार लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल झालेला नाहीत तसेच लाभार्थी महिलांना कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे माजी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू झालेल्या असून महिलांना पुढील हप्ता कधी येणार याची उत्सुकता लागलेली आहे। पुढील हप्ता हा 1500 की 2100 रुपये येणार हा प्रश्न पण महिलांसमोर उपस्थित झाला आहे। मागील अनेक दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करून लाभार्थ्याच्या निकषात बदल करण्याची बातमी बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेत निकष वाढवून सदर योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांना बाद केले जाणार असल्याची माहिती येत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढलेली होती। मात्र आता आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली असून या योजनेत सरसकट छाननी करण्याचा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलेले होते। तसेच लाडकी बहीण योजनेची छाननी ही केली जाणार आहे, परंतु ती छाननी तक्रारीच्या आधारे केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलेले आहे। यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले की लाभार्थीबाबत तक्रार आली तरच त्या आधारे अर्जाची छाननी केली जाणार आहे। मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणताही तक्रार माझ्याकडं प्राप्त झाली नाही। तक्रारी असतील तरच त्या संदर्भातील छाननी होणार आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। 1500 जे 2100 रुपये मिळणार आहे तुम्हाला, पण या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, अशीच अपडेट पाहण्यासाठी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान, जय हिंद।